Air 171चा अपघात झाल्यानंतर लोकांच्या मनात एक प्रश्न न कळता झाला. घटना जिथं घडली त्याच्या काही अंतरावर नदी होती, पण मग विमान तिकडे वळवता आलं असतं का? नदीत विमान उतरवता येतं का? कदाचित आता मी सांगितल्यानंतर तुम्हाला अशक्य वाटेल, पण 16 वर्षापूर्वी एका पायलटनं ते शक्य करून दाखवले. 2009 अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातून विमान टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटातच पक्ष्यांचा झुंड विमानावर आदळतो आणि एका क्षणात दोन्ही इंजिन बंद पडतात. पायलटनं मदतीचा सिग्नल दिला, पण जवळपास कोणताही रनवे उपलब्ध नव्हता. त्या क्षणी तो पायलट घेतोय एक धाडसी निर्णय, विमान नदीत उतरवण्याचा. अगदी बरोबर ऐकलत, कॅप्टन चेसी सलनबर्गर असं त्याचं नाव. विमान हडसन नदीत लँड केलं जातं. पाण्याचा जबरदस्त धक्का बसतो, विमानात पाणी घुसायला लागतं आणि मग इमर्जन्सी दरवाजे उघडले जातात आणि प्रवासी पंख्यावरून चालत बाहेर पडतात. या घटनेची माहिती आधीच मिळाली असल्यानं मदत कार्य तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतं आणि विमानात असणारे तब्बल 155 जणांचे प्राण वाचवले जातात या एका धाडसी निर्णयामुळे. ही थरारक घटना इतकी अचंबित आणि इतकी चर्चेत आली होती की यानंतर या सत्य घटनेवर चित्रपट देखील निघालाय.